आपल्या खामगावमध्ये एवढी गर्दी कशासाठी झाली ते सांगणार आहे मी व्लॉगच्या एंडला, तर व्लॉग तुम्ही पूर्ण पहा. तर गाईज आज मला करायचं होतं इंडोर शूट, तर त्यासाठी मला स्टँड पाहिजे होतं. घरात अर्धा तास शोधून झाले पण मला स्टँड सापडेना, कारण की घरी दुपारी कोणी नसते, तर मला रील स्टँडने शूट करावं लागतं. मग असं आठवलं की यार गाडीत असेल स्टँड. फायनली मला ते गाडीमध्ये स्टँड सापडलं आणि अर्धा तासच माझ्याकडे वेळ होता रील शूट करण्यासाठी, कारण की मला स्कूलमध्ये जायचं होतं राजवीरच्या, कारण तिथे होती आज पॅरेंट्स मीटिंग. म्हटलं यार टास्कच आहे, अर्धा तासामध्ये सेटअप वगैरे कसं रील पॉसिबल आहे, पण म्हटलं चला करूया, काहीतरी करावंच लागेल. पटकन लाईट सेटअप केला, स्टँड सेटअप केला आणि रूम वगैरे आवरून घेतली. तेवढ्यात नशीब आज एवढं खराब की लाईनही चालली गेली. दरवेळेस जात नाही, पण जेव्हा मला रील शूट करायचं बरोबर त्या टायमिंगला लाईन जातेच जाते. असं नेहमीच होत राहते. मग काय मूड ऑफ झाला, म्हटलं जाऊ द्या पॅरेंट्स मीटिंग तरी अटेंड करून येते. मग तेवढ्यात ते आले मला घ्यायला. मग मी पोहोचले आपल्या किड्जी स्कूलमध्ये राजवीरच्या. तुम्ही बघू शकता गणपती डेकोरेशनचं सगळं सामान आता सुरू झालेलं आहे लागायला. आणि गर्दी याच्यासाठी होती आज, कारण की आज खामगावला आहे गुरुवारचा बाजार, तर त्याच्यासाठी एवढी गर्दी खामगावमध्ये आज झालेली आहे. आज ऊनही खूप होतं. उन्हात फिरल्यानंतर खूप गरगरायला लागलं. म्हटलं यार थंडीगार लस्सी घेते. लस्सी घेतली आणि आता मी चालली आहे घरी. मस्त लस्सी पिते आणि आराम करते. आराम कशाचा, एडिटिंग करावं लागेल. तर गाईज आजचा व्लॉग एवढा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज फॉलो करून नक्की सपोर्ट करा, कारण की जर मी एवढे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे तर मलाही असं वाटतं की तुम्ही नक्की मला सपोर्ट करायला पाहिजे. बाकी तुमची इच्छा, पण मला नक्की मला असं वाटतं की तुम्ही नक्की मला फॉलो करा आणि नक्की सपोर्ट करा. थँक्यू.